नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तर आजचा ब्लॉग काहीतरी स्पेशल आहे, कारण आपण एका स्पेशल जागी चाललेलो आहे. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की माझी बहीण लंडनमध्ये लिव्हरपूलमध्ये ती शिकायला गेली होती. तर आपण फायनली तिला चालू आहे भेटायला पूर्ण 1.5 वर्षानंतर. आणि जसं की तुम्ही बघू शकता पूर्ण पॅकिंग झालेली आहे. तर आता आपण निघणार आहे. तर फ्लाईट आहे आपली सकाळीच येऊ दे ॲक्च्युली, एकदम अर्ली मॉर्निंग काहीतरी 4:35ची. तर आपल्याला जायचं आहे आता. रात्री निघणार आपण 11-12 वाजता आणि मग चेकिंग वगैरे करून मग मस्त एअरपोर्ट वगैरे फिरू. भेटू आपण परत एकदा एअरपोर्टवर. सो गाईस, तयार झालेलो आहे. आता वाजलेत 12:30. पप्पा पण एकदम मस्त रेडी झालेत निघायला एकदम. आता पप्पानी चाललो आहे फायनली दीदीला भेटायला 1.5 वर्षानंतर. तो गाईज थोडा ब्लॉग हा हिंदी मराठी मिक्स असेल तर ॲडजस्ट करा. सगळ्या आपले जे हिंदी आणि मराठी बांधव आहे सगळ्यांना आपण एकदम खुश ठेवणार आहे, एकत्र ठेवणार आहे. तर चला भेटूया आता डायरेक्ट गाडीमध्ये खाली बसल्यावर. बाय बाय, मिळते नीचे. आता आपण निघालेलो आहे. आपल्यावर आपला भाऊ आहे. आपण चाललो आहे आता एअरपोर्टला. पप्पा पाठीमागे बसले. बाबा आहे करा. आता आपण निघालो आहे एअरपोर्टला जायला. तर आता बघू पोचू किती वेळ. ट्रॅफिक तर नाही आहे, रात्रीची वेळ आहे. तर एकदम किती वाजले, 1 वाजून गेलेले आहेत. तर चला बघ भेटू एअरपोर्टला गेलो. बाय. वगैरे इमिग्रेशन वगैरे सगळं झालेलं आहे. पप्पा आणि मी बसलेलो आहे. लगेज तर गेलेलं आहे सगळं, फक्त जी आपलं कॅबिनवालं लगेज आहे ते आपल्यासोबत आहे. पाठीमागं तुम्हाला दिसतच असेल इथं. ते आपल्यावाले नाही प्लेन. आपल्या प्लेनला टाईम आहे 6:30 आहे. आता किती वाजले आहेत आपल्या इकडे, काहीतरी अराऊंड 4 वाजलेले आहेत. तर आता चला एक थोडासा पॉवर नॅप घेऊया आणि मग भेटूया तुम्हाला प्लेन आल्यावरती सकाळी बोर्डिंग करताना. भाई बाय बाय, गुड नाईट. खूप तर येत नव्हती म्हणून आता वॉशरूमला चाललं आहे. जरा बघू एअरपोर्टचं वॉशरूम वगैरे कसं आहे भाई. आपलं एकदम सगळं इथं सगळं भारी आहे. इथं काहीच एक गोष्ट मला आवडली, जे की आयफोनची प्राईस भरपूर स्वस्त आहे इथं. इथं वॉशरूम आहे. आता वॉशरूमला जाऊया मग भेटूया काय होतं आहे. बघा इथं आयफोन आता नाही रे, बड्डेला आता ऑलरेडी आपल्याकडे आयफोन आहे. वॉशरूमला जाऊया. अभी हम लोग गाइस अभी नींद पूरा हो गया अपना और अभी हुआ है 5:43. फ्लाइट आ गया अपना. नींद तो पूरा नहीं हुआ भाई, वापस होगा. चलो अभी थोड़ा मूवी देखे और फिर निकलते अपने फ्लाइट के लिए बोर्ड होने के लिए. गाइस फायनली आपली बोर्डिंग चालू झालेली आहे आणि आता आपण जाणार आहे प्लेनमध्ये. माझी पहिली इंटरनॅशनल फ्लाईट आहे भाई. क्रेझी मज्जा आहे एकदम. तर आता पटपट आता चेकिंग करूया. पासेस आपल्या हातात, जाऊया बोर्ड करूया आणि मग आपल्या सीटवर बसून बोलूया आपण. तर आपली चेकिंग झालेली आहे आणि आपली फ्लाईट इथंच आहे, टर्किश एअरलाईन. पप्पा इथं पुढेच आहेत आणि चांगली अशी मोठी लाईन आहे सध्या तरी. झोप तर झाली नाही बट ट्राय करू झोपायचं. बाय बाय. चेक इन हो गए और वी आर फाइनली नियर दी फ्लाइट. ये फ्लाइट अपना टर्किश एयरलाइन गाइस. पापा एकदम खुश. फायनली आम्ही आमच्या सीटवर बसलेलो आहे. पप्पा एकदम खुश. कसं वाटते पप्पा? एकदम पप्पा खुश आहेत दीदीला भेटायला. आणि आपल्याला विंडो सीट भेटली आहे. आता मस्त आपण टाईम लॅप्स वगैरे शूट तो काय होते. इथे आधी सनसेट इथं दिसतोय. सॉरी सनराईज, सनसेट नाही सनराईज. चला आता मग भेटूया आपण. टाईम लॅप्स एन्जॉय करा तुम्ही लोक. गाईज बेसिकली आपण पोचलेलो आहोत फायनली लंडनला, मँचेस्टरमध्ये.
आणि आता सध्या लगेज कलेक्ट होत आहे सगळ्यांचं. आता टेन्शन असं आलं की लगेज आलं आहे का नाही, कारण आपण डायरेक्ट मुंबईवरून ज्या फ्लाईटमध्ये बसलो त्यानंतर आम्ही लगेज काय भेटलं नाही आम्हाला. ते डायरेक्ट दुसऱ्या फ्लाईटमध्ये ट्रान्सफर होतं, सेल्फ ट्रान्सफर. तर बघू आता येते का नाही लगेज. दिदी बाहेर वाट बघते आमची. एक्साइटमेंट एक्साइटमेंट. बघू काय होतं आहे. तुम्हाला त्यावर बॅग पुन्हा मतलब एअरपोर्टचा व्ह्यू दाखवतो थांबा. आहे आपलं लंडनचं एअरपोर्ट. असं वाटतं भाई GTA-YCT खेळतो आहे माहिती आहे. GTA-YCTमध्ये असे GTA-5मध्ये पण असंच सगळं स्टेशन वगैरे. क्रेझी सीन्स, एकदम क्रेझी. पप्पा बघा इथं पप्पा. ॲक्च्युली इथं असं झालं की आम्हाला इथं बॅगसाठी ट्रॉली घ्यायची होती आणि आम्हाला आयडिया नव्हती की इथं करन्सी पे करायची. आणि दिदीकडे ऑलरेडी करन्सी असल्यामुळे आपण काही करन्सी घेतली नव्हती. आणि ते एक होते कोणतरी फ्लाईट, सेम फ्लाईटमधले, आणि ते पाकिस्तानचे होते आणि त्यांनी आम्हाला मदत केली. त्यांच्याकडे एक कॉईन होता तर त्यांनी तो कॉईन आम्हाला दिला आणि मग आम्हाला एक ट्रॉली एक घेऊन दिली त्यांनी. बाई आपण जसा विचार करतो त्याच्याहून डबल माणसं चांगले असतात पाकिस्तानचे पण. आता मी बघितले 2 माणसं भेटले मला. एकदा आम्हाला तिथं इस्तांबूलमध्ये एक भेटला आणि आता एक इथे एक भेटले. त्यांनी दोघांनी लई मदत केली. चांगले आहे बाई. कंट्री जरी खराब असते तरी लोकलही चांगले. पण लोकांना जज करू नका गाईस एका कंट्री म्हणून. आपलं लगेज आलेलं आहे आणि हीच आपली बॅग आहे. घेतलं बाई फायनली. एक बॅग तरी आली. त्याला घेऊन जाऊया आपण ट्रॉलीजवळ. पप्पा नंतर असेंबल करतील. गो 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 गो. अजून एक बॅग बाकी आहे. एक तर आली, आता एकाचा वाट बघा. एकीसाठी आम्ही अर्धा तास थांबलो, दुसरीसाठी 1 तास. दुसरी बॅग येईपर्यंत परत आपण एकदा ट्रॉलीवर बसूया आणि दुसऱ्या बॅगची वाट बघूया. पण काही एकदम भारी काय लोक आहेत. बॅग पूर्ण फाडून जातात उचलायची त्यांना. इकडच्या लोकांना आय गेस काहीच रिस्पेक्ट नाही एवढी. जसं की आपण आपल्या घरी एका बॅगला किंवा कुठल्या बुकला पाय लागला तर कसं ओरडतात आपण, त्याच्या पाया वगैरे पडतो, रिस्पेक्ट करतो ते. तसं तिथं नाही आहे. इस्तांबूलमध्ये एक बाई होती माझ्या पाठी. ती लिजिट तिच्या बॅगला, स्कूल बॅगसारखी बॅग होती, त्या बॅगला ती पायाने पुढे ढकलत होती कारण तिला चॅटिंग करायची होती. ॲड्स ऑफ. आणि हेच आपण आपल्या घरात जर केलं असतं किंवा आपल्या घरच्यांसमोर केलं असतं, असा पट्ट्याने मार खाल्ला असता. जाऊ द्या काय सांगणार लोकांना, पण आपल्याला माहिती आहे की व्हॅल्यू काय गोष्टींची. तर आता दुसऱ्या बॅगची वाट बघूया चला. ती वेळ आलेली आहे आपल्यासोबत आलेली आहे आपली बाई. आणि ज्या लगेजसाठी आपण अर्धा तास थांबलो ते लगेज काय आलंच नाही. ते लगेज इस्तांबूलमध्येच राहिलं आहे आणि आता ते लगेज सुद्धा डायरेक्ट आमच्या ॲड्रेसवर डिलिव्हर होईल असं बोलत आहेत. आता आपण आलो आहे स्टेशनवर प्रॉपर. तर आता ट्रेनची वाट बघायची. बघू आता काय होतं आहे, ट्रेन कधी येते. पाठी कोणतरी मुक्का पिते काही. द्या टॉपिक चेंज. मस्त गार आहे. आपल्याला अर्ध्या लोकांना तर इथं सिगरेट वगैरे प्यायची गरज नाही लागत, तोंडातून ॲटोमॅटिक धूर निघतो आपल्या. तर तुम्ही नॅचरली स्मोक करू शकता. आणि आता सर ट्रेनमध्ये बसला तुम्हाला मी दाखवतो कसं दिसतं. काहीच मुंबईसारखा प्रॉब्लेम इथं सुद्धा आहे. पाऊस पडल्यामुळे ट्रेन सगळ्या डिले. आणि जी ट्रेन आली ती तिथं जाणार नाही जिथं आम्हाला जायचं आहे. तर आता बघू काय होतं. 1 तासाला आम्ही स्टेशनवर थांबलो, त्यानंतर ही ट्रेन आली. लेट्स सी व्हॉट हॅपन. आता पण मजा येते, एकदम भारी मजा येते. आता बरं जरा स्टोरीज वगैरे अपलोड करतो, मग बघू काय होतं. ट्रेन चालू झालेली आहे, एकदम सगळे बसले आहेत. सी व्हॉट हॅपन गाईज. एकदम मुंबई प्रवास केल्यानंतर ट्रेन भेटली. ते सगळं बोलायचं नसतं पप्पा व्लॉगमध्ये. बघा सकाळपर्यंत पप्पा कसे होते, कसे झालेत, वैतागलेत. कुठेही जाऊ पण ट्रेनचा प्रवास हा गरजेचा आहे, मॅन्डेटरी. आता कॅब बुक करतोय, मग आता इथून जाऊ घरी.
सध्या आपण जेटलॅगमध्ये आहे कारण मला इंडियाच्या टायमिंगच्या हिशोबाने झोप येते. कारण इंडियामध्ये आता वाजलेले आहेत 1:32. भूक आली. बघू आता जाऊन मस्त झोपू जेवून. मस्त तुम्हाला बाथटबमधली आंघोळ दाखव. बाथटबमधली आंघोळ दाखवणार आहेस तुम्हाला? नाही दाखवणार, एक्सपिरियन्स आहे मी. मग भेटूया घरी जाऊन डायरेक्ट. आता कॅबचा प्रवास मी दाखवला तर दाखवीन, कारण मी मध्ये मध्ये विसरतो. मध्ये मध्ये मला आठवतात गोष्टी की मला व्लॉग बनवायचा आहे. जसं आठवतं आहे तसं बनवतं आहे. आणि थंडीमध्ये सुचत नाही काय करायचं. भेटूया घरी जाऊन. बाय. फायनली आपण पोचलेलो आहे दीदीच्या रूमवरती. हा आहे दीदीचा रूम. पप्पा मस्त झोपलेत. आता आपण चाललो आहे आंघोळीला. मी तुम्हाला आंघोळीचा काही एकदम सीन दाखवतो. मला आंघोळीला एकदम भारी आंघोळीचा सीन तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. माझा मस्त आंघोळ करूया असं सुंदर अशा बाथटबमध्ये आंघोळ करू आणि मग तुम्हाला भेटू. फ्रेश होऊन कारण भरपूर झोप आली. फ्रेश झालं पाहिजे, फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. चला बाय. तर गाईस, डे 1चा ब्लॉग आपण इथंच एंड करतो आहे, कारण मी काल रात्री आंघोळ केल्यानंतर झोपून गेलो जेवून आणि मी विसरलो ब्लॉग एंड करायला. तर आता डे 1चा ब्लॉग इथंच एंड करतो. जर तुम्हाला आवडलं असेल लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. आणि आपली लंडनची पूर्ण टूर मी तुम्हाला दाखवणार आहे. आता डे 2चा ब्लॉग मी आता चालू करतो. लगेच हा ब्लॉग एंड झाला आहे. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक बाय बाय. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.